नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला या ठिकाणी 19 एकरचा प्लॉट दाखवणार आहे. तत्पूर्वी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांची अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत घरबसल्या नक्कीच बघता येतील आणि त्या जागा तुम्हाला विकतसुद्धा घेता येऊ शकतात. 19 एकरचा हा माती प्लॉट आहे. हा समोर जो रस्ता दिसतो आहे हा अधिकृत रस्ता आहे. जिल्हा परिषदेचा नोंद असलेला रोड आहे आणि ह्या वाडीपासून त्या वाडीपर्यंत जाणारा रोड आहे. अधिकृत रस्ता आहे आणि तो रस्ता आपल्या प्लॉटमधून गेलेला आहे. भविष्यामध्ये हा रोड डांबरीकरण होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी रस्त्याची जी कनेक्टिव्हिटी आहे, रोडची जी कनेक्टिव्हिटी आहे ही या ठिकाणी आपल्याला मिळते. तसेच पावसाळी वाहणारा ओढा आपल्या प्लॉटला लागूनच जात आहे. म्हणजे आपल्या प्लॉटच्या शेजारून पावसाळी वाहणारा ओढा या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात तुम्ही बघितलात तर या ठिकाणी पाण्याचा सोर्सिंग चांगला आहे. या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर खोदल्यास तुम्हाला नक्कीच पाणी या ठिकाणी मिळू शकतं. अशी ही शेतजमीन 19 एकरची शेतजमीन आहे. मोठाच्या मोठा प्लॉट आहे. ऑलमोस्ट प्लॉट हा जवळजवळ प्लॉट हा पूर्ण टेबल आणि थोडासा स्लाइडली सरकता असा आहे आणि मातीचा प्लॉट आहे. महत्त्वाचं म्हणजे पूर्ण जागा ही मातीची आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण असा सपाट प्लॉट आहे आणि म्हणजे नॉर्मली असा सरकता असा हा प्लॉट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. अशा ह्या शेतजमिनीमध्ये मातीचा प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी आंबा, काजू तसेच इतर तुम्हाला नगदी पिके घ्यायची असतील त्यामध्ये कलिंगड असेल, पपई असेल, केळी असतील, अशा वेगवेगळ्या नगदी पिकांची लागवडसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. तसेच सागवण, चंदन, बांबू लागवड असेल, आवळा लागवड असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडांची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता. फळबागायत शेती, मिक्स प्लांटेशन या ठिकाणी करू शकता. कोकमची लागवड करू शकता या ठिकाणी. म्हणजे जे तुम्हाला तुमच्या आवडीची जी लागवड आहे, कोकणामध्ये जास्त ज्या लागवडी होतात त्या या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि आर्थिक नफा या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. अशी ही शेतजमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे.